नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेचा आजचा जबरदस्त भाग अगदी रंजकतेचा आहे. चला तर आजच्या भागात काय घडलं जाणून घेऊया. आजच्या भागामध्ये अर्णव हा आतमध्ये येत असतो. त्याच वेळेला राकेशचा त्याच्या ट्रॉलीला जो बॉम्ब असतो तो तिथे लावून झालेला असतो आणि त्यामुळे अर्णव आता तिथून त्याच्या स्वतःच्या पोशाखाकडे बघत वगैरे पुढे येत असतो. तेवढ्यातच त्याचं लक्ष त्याच्या खाद्यपदार्थांकडे जातं. राकेश तिथे काहीतरी करत बसलेला असतो. तेवढ्यात मग आता राकेश तिथून अर्णव आल्याबरोबर सटकायला बघतो. तेव्हा अर्णव बघतो आणि म्हणतो की हां, एक मिनिट, हू आर यू, असं तो त्याला विचारतो. परंतु राकेश तिकडून आता पळ काढतो आणि अर्णव तिथे बघतच राहतो. अर्णव त्याला विचारतो, एक मिनिट, कोण आहे तू? आणि तिकडे असलेल्या क्रूजला तो विचारतो की हा माणूस कोण होता? तेव्हा सगळेजण म्हणतात की नाही माहिती कोण होता तो माणूस, आमच्यामधला नव्हता. आता मात्र अर्णवला टेन्शन यायला लागतं की हा माणूस होता तरी कोण आणि माझ्या या ट्रॉलीजवळ तो काय करत होता. त्यामुळे अर्णव आता ते सगळं बघायला चाललेला असतो. तर इकडे ईश्वरीची तयारी सुरू असते. ईश्वरी ही अर्णवला रेडी झाल्यानंतर स्वतः देखील नऊवारी वगैरे नेसून तिचा त्यावरचा जो काही साज शृंगार असतो तो करत असते. कानामध्ये कुडी, त्याचप्रमाणे गळ्यामध्ये एक वेगळंच पारंपरिक पद्धतीचं डोरलं आणि नाकामध्ये नथ, असं सगळा साधासुद्धा पण अगदी पारंपरिक पोशाख ईश्वरी करत असते आणि ती छान अशी तयार होत असते. राकेश आता तिथून निसटतो खाली आणि अर्णवने त्याला पकडू नये म्हणून तो तिथून पळ काढतो आणि अर्णव पण आता त्याच्या मागे मागे आलेला असतो. अर्णव आता आजूबाजूला बघतो तर कुठेही कोणी दिसत नसतं. अर्णव विचार करतो की हे सगळं काय चालू आहे, म्हणजे त्यावेळेला माझ्या तिथे कोण होतं. त्याला काही कळत नसतं की हे नेमकं कसं आणि काय चालू आहे. माझ्या ट्रॉलीजवळ यावेळेला कोण आणि काय करत असेल असा विचार त्याला सारखा येत असतो. म्हणून तो त्याच्या ट्रॉलीजवळ आता जायला लागतो. त्यानंतर इथे नम्रताची मस्त साऊथ इंडियन स्टाईल करून झालेली असते. तिच्याजवळ आकाश येतो आणि म्हणतो की वाह वाह, काय सुंदर दिसते की गं तू. तेव्हा लगेच नमू पण म्हणते की हो, तुम्ही पण जामच हँडसम दिसताय की हो. तेव्हा आता दोघं एकमेकांकडे बघून हसतात आणि म्हणतात की सिरियसली आपण दोघंही सुंदर दिसतोय. तेव्हा मग तो म्हणतो की चल, कॉम्पिटिशनची वेळ आली आहे जवळ, आपण दोघं जाऊया. तेव्हा नम्रता म्हणते की तुम्हाला माहिती आहे आपल्याला दोघांनाही या लुकचे तर मार्क्स खूप मिळणार आहेत, मग आता पदार्थांचं नंतर बघूया, असं म्हणून ते दोघंजणी आता तिथून जायला निघतात. नंतर अर्णव त्याच्या डाऊट आल्यामुळे ट्रॉलीजवळ येतो आणि ट्रॉलीजवळ येऊन तो तिथे असलेला बॉम्ब बघत असतो आणि तो जो बॉम्ब बघतो त्याला कळतं की नक्कीच काहीतरी ही गडबड आहे. आता बॉम्ब बघितल्यानंतर तो म्हणतो की हे काय, माझ्या ट्रॉलीला तो कोण माणूस होता त्याने बॉम्ब प्लांट करून ठेवला आहे. आता मात्र त्याला टेन्शन यायला लागतं. त्याचा टायमर हा 18 मिनिटाचाच राहिलेला असतो. जवळजवळ राकेशने 20 मिनिटाचा टायमर सेट करून ठेवलेला असतो. नंतर आता अर्णव हा विचार करतो की नाही, काही झालं तरीही जर मी हा बॉम्ब आणि ही ट्रॉली इथेच ठेवली तर इथे काहीही होऊ शकतं. इकडच्या लोकांना सेफ ठेवणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तो जो बॉम्ब असतो म्हणजेच ती ट्रॉली असते तो आता बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागतो. तो म्हणतो की नाही, काहीही झालं तरीही मला इकडे सगळं सेफ राहणं गरजेचं आहे. इकडचे स्पर्धक खूप आहेत, त्यामुळे मलाच आता काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणून अर्णव आता स्वतः तिथून निघालेला असतो आणि ती ट्रॉली तो तिथून घेऊन निघतो. परंतु तिथे कोणीही त्यांना बघत नसतं किंवा त्यांच्याकडे संशयाने पाहत नसतं. राकेश मात्र लपून छपून अर्णवचं काय चालू आहे त्याकडे तो लक्ष ठेवून असतो. नंतर इथे आता सगळ्या कंटेस्टंटला त्याचा वेळ दिलेला असतो आणि ज्या दुसऱ्या ऑर्गनायझर असतात त्या म्हणतात की सगळेजणं ऑलमोस्ट रेडी आहेत ना, बघा सगळ्यांचं झालं ना सगळं करून. तेवढ्यातच आता ईश्वरी तिथे येते. ईश्वरी म्हणते की एक मिनिट, मला जरा सांगाल का की स्पर्धा सुरू व्हायला किती वेळ आहे आणखी. तेव्हा ईश्वरीला ती सांगते की ही स्पर्धा सुरू व्हायला थोडाच वेळ बाकी आहे, म्हणजे तुम्ही तसं पटकन आटपून घ्या, थोड्या 5 ते 10 मिनटामध्ये स्पर्धा सुरू होईल. असं म्हटल्यावर ईश्वरीच्या जरासा जीवात जीव येतो. ती म्हणते की बरं ठीक आहे. नंतर आता हे सगळं होत असताना अर्णव त्याची ट्रॉली कशीबशी खाली घेऊन आलेला असतो आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने तो डायरेक्ट बॉम्ब न घेता फक्त ती ट्रॉली घेतलेली असते आणि तो खाली घेऊन येत असतो ट्रॉलीला. तेव्हा आता ईश्वरी ही स्पर्धा सुरू व्हायला काही वेळ आहे म्हणून तिला त्या पोझिशनला, म्हणजेच ते जे काही तिने पोशाख केला आहे त्याला साजेसं काहीतरी ती आता शिजवत असते. छोटीशी शेगडी घेऊन ती आता त्याच्यामध्ये छोटासा म्हणजेच झुणका जरासा करण्याचा प्रयत्न करत असते. झुणका भाकरी वगैरे सगळं तिचे पदार्थ ती आता ट्राय करत असते.
त्यानंतर मग राकेश बघतो झाडीच्या मागून लपून, तर अर्णव हा स्वतःच्या गाडीची चावी मागतो. तो आता तिथेच असलेले पार्किंगवाले लोक त्यांना गाडीची चावी मागून म्हणतो की थँक्यू सो मच. आणि राकेश लक्ष देऊन असतो की हा अर्णव त्याचं काय सुरू आहे ते. तेवढ्यातच इथे आता राकेश हा बघतो तर अर्णव ट्रॉली घेऊन आलेला आहे आणि अर्णवला तो बॉम्ब दिसलाय आणि त्याला पाहून आता ते सगळं धक्का बसतो. राकेश मनातच विचार करतो की एवढा व्यवस्थित मी बॉम्ब लावून पण या चिंटुकऱ्याला दिसला तरी कसा. तेव्हा मग अर्णव ट्रॉली खाली करतो आणि तो जो बॉम्ब चिकटून लावलेला असतो तो बॉम्ब आता तिथून काढतो. आणि नंतर ईश्वरी इथे एक खलबत्ता घेते छोटासा आणि त्यामध्ये खरडा करत असते. शेंगदाणे, लसूण, मिरची असे पदार्थ टाकून ती आता देसी स्टाईल एकदम खरडा बनवत असते. आणि तिने तिची टोपली तयार केलेली असते. टोपलीमध्ये भाकरी, त्याचप्रमाणे कांदा आणि कांदाची भजी, खरडा असं सगळं, पिठलं असं सगळं घरगुती आणि गावरान तिने सगळं तयार केलेलं असतं. ते पाहून तिला खूप आनंद होतो. त्यानंतर मग आता अनाऊन्समेंटची वेळ झालेली असते. काही स्पर्धकांचे नाव घ्यायला सुरुवात झालेली असते. तर आणि हे सगळं होत असताना अर्णव त्याचा जो बॉम्ब असतो तो त्याच्या कारच्या बाजूच्या सीटवरती ठेवतो, म्हणजेच फ्रंट सीटवरती. राकेशचं सगळं लक्ष असतं. मग नंतर मॅम विचारतात की सगळ्यांची तयारी झाली आहे ना, ऑलमोस्ट आलेत ना सगळे, पण मला एक दिसत नाही आहे कपल, पॉवर पॅक कपल म्हणजे राजेश शिर्के कपल कुठे आहे. तेव्हा नम्रता म्हणते की हो येतीलच ते इतक्यात. तेवढ्यात आता ईश्वरी समोर आलेली असते. आता ईश्वरी ही आल्यानंतर लगेच नमू तिच्याकडे बघते आणि मनात म्हणते की बापरे हे काय केलं इशूने, म्हणून ती पुढे पुढे चालत येते. आणि नंतर सगळ्यांसमोरच असं अपमान केल्यासारखं ईश्वरीला बोलते की इशू अगं हे काय केलं आहेस तू, अगं आपली स्पर्धा काय आहे, बाकीचे लोक तुला बघतायत, अगं तू व्यवस्थित प्रेझेंट व्हायला हवं होतं ना, आणि हे सगळं काय नेसून आली तू, हे तर तुमचं नव्हतं ना सगळं काही. तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की नाही हे खरंच खूप विचित्र दिसतंय इशू, तू खूप मोठ्या स्पर्धेमध्ये उतरली आहे आणि असं कुठल्या तरी स्पर्धेमध्ये अशा प्रकारे जाणं हे खूपच विचित्र वाटतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघ नमुताई, माझ्याकडे ना दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता, त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं. मी आता काहीच करू शकत नाही आणि मला हेच केलं पाहिजे. तेव्हा मग नम्रता विचारते की मला सांग जिजू कुठे आहे. तेव्हा ती म्हणते की नाही मला काहीच माहीत नाही आहे कुठे आहेत ते, येत असतील ते. तेवढ्यात तिचं आता पुन्हा एकदा तिला डिमोटिवेट करण्याचं काम नमू करत असते आणि म्हणते तू खूप खराब दिसत आहे या गेचअपमध्ये. तेव्हा लगेच आकाश येतो आणि म्हणतो की नाही ईश्वरी असं काही नाही आहे, तू खूप सुंदर दिसते. तेव्हा ईश्वरीला ते सगळं तसं पाहून आजूबाजूला लगेचच चुगल्या सुरू होतात, कारण ईश्वरी ही फारच वेगळी दिसत असते आणि मुद्दाम आजूबाजूला सगळ्या चुगल्या होणं हे सुरू झालेलं असतं. त्यानंतर आकाश विचारतो की मला सांग की कुठे गेला आहे दादा, बराच वेळ झाला आहे का, मी त्याला फोन ट्राय केलास का तू. ती म्हणते की हो फोन ट्राय केले पण ते उचलत नाही आहेत. तेव्हा मग आता लगेचच ती विचारते की काय करायचं, तुम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा नाही का. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो मला घ्यायचा आहे स्पर्धेत भाग. तेव्हा मग ईश्वरी तिथे बाजूला जाऊन उभी राहते आणि तिने ही छान तयारी केलेली असते. त्याचबरोबर इथे अर्णव हा त्याची जे बॉम्ब असतो तो गाडीमध्ये घालतो आणि तिथून आता तो लांब कुठेतरी निघालेला असतो. आणि त्याचबरोबर राकेश बघतो आणि त्याच्या बाईकवरूनच पाठलाग करू लागतो. अर्णव आता विचार करतो की बॉम्बचा टाईम खूप कमी राहिलेला आहे आणि त्या टाईममध्येच मला आता पाठलाग करावा लागणार आहे. तर इथे वल्लरी सारखी उदयकांतला फोन ट्राय करत असते, राकेशला फोन ट्राय करत असते, परंतु कोणीही फोन उचलत नसतं. त्यामुळे ती आता जास्त वैतागलेली असते. त्यानंतर इथे आता अँकर अनाऊन्स करते की सिल्कराज टेक्स्टाईल यांनी तर आपलं प्रेझेंटेशन अगदी छान आणि सुंदर केलेलं आहे. आपल्याला आता आपल्या पुढच्या कंटेस्टंटला बोलवण्याची वेळ आलेली आहे. आपले पुढचे कंटेस्टंट असणार आहेत सौदामिनी क्रिएशन्सचे नील आणि अमृता. आता त्यांचं नाव घेतल्याबरोबर पुढे जसे जसे मेंबर्स वाढत जातात तसं तसे ईश्वरीचं टेन्शन आणखी वाढत जाते. आता ती म्हणते की सिल्कराज टेक्स्टाईलने आपला अनोखा अंदाज प्रेझेंट केला, आता वेळ आहे ते म्हणजे सगळ्या काही गोष्टींची. लवकरात लवकर आपण आपले सगळे कंटेस्टंट हे छान छान परफॉर्मन्सेस देणारा दिसणार आहेत. त्यांचे जे काही अंदाज आहेत त्याचबरोबर त्यांची तिकडची खाद्यसंस्कृती आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे आपण आता सगळ्या कंटेस्टंटसाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि आपल्या या सगळ्या गोष्टींना म्हणजेच आजच्या या एकदम अंतिम फायनल निर्णयाला आपण सुरुवात करणार आहोत. तर सिल्करेज टेक्स्टाईल असं म्हणून ईश्वरी आणि अर्णव इथे नाही, पण सिल्करेज टेक्स्टाईल मात्र एकमेकांच्या बरोबरीने आलेले असतात.
त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा राजस्थानी पोशाख केलेला असतो आणि ते दोघंजणही आता छानपैकी प्रेझेंटेशन देतात आणि पुढे आलेले असतात. नंतर मग आता सिल्क्रेस्टचं नाव घेतल्याबरोबर तिकडच्या ज्या मॅडम असतात त्या म्हणतात की चला आता तुमची एंट्री आहे, सिल्क्रेस्ट तुम्हाला यायचं आहे. ईश्वरी विचार करते की अर्णव सर तुम्ही कुठे आहात, प्लीज पटकन या ना, तिला आता खूप टेन्शन आलेले आहे. अर्णव मनातच विचार करतो की नाही, काहीही झालं तरीही मला अगदी योग्य वेळेमध्ये पोहोचलं पाहिजे. आता सिल्क्रेस्ट टेक्स्टाईलचा परफॉर्मन्स हा करून झालेला आहे आणि त्यानंतर मग आता ते लोक हे तिथे जाऊन बसतात आणि पुढच्या वेळेची म्हणजे पुढचं जे कपल असतं त्याची वेळ आलेली असते. सौदामिनी क्रिएशन्सचे नील अमृता आता यांना स्टेजवरती बोलवलेलं असतं. तेव्हा मग आता नील अमृता एकमेकांना दोघंजणही बेस्ट विशेस देतात आणि येत असतात. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की भाऊजी काय करायचं, अजूनही अर्णव सर आले नाही. तेव्हा मग अर्णव अजून आला नाही. तेव्हा आकाश म्हणतो की थांब, मी टेन्शन घेऊ नको ईश्वरी, मी फोन ट्राय करत राहतो. तेव्हा मग ती सारखं फोन ट्राय करत राहतात आणि मनातल्या मनातच ईश्वरीच्या बाबतीत ही खुश झालेली असते नमू, की काही झालं तरीही आता ईश्वरी काही जिंकणार नाही याचं तिला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नील आणि अमृता हे दोघंजणही स्टेजवरती आलेले आहेत आणि त्यांच्यावर सगळ्या लाईट्स आता फोकस केलेल्या असतात आणि नील अमृता हे दोघंजणही छानपैकी बेंगॉली सगळं काही कल्चर प्रेझेंट करत असतात आणि ते हे सगळं करत असताना सगळ्यांसमोर अगदी वेगळ्या पद्धतीने सादर करत असतात आणि स्वतःचं फूड कल्चरही त्यांच्यासमोर दाखवतात. आता अर्णव एक वेगळंच ओसाड रान असतं अशा ठिकाणी आता जाऊन पोचलेला असतो आणि तो आता गाडीचा दरवाजा उघडणार आणि बॉम्ब तिकडे दरीत फेकायला जाणार. तेवढ्यातच तिथून राकेश आलेला असतो आणि राकेश त्याच्या अगदी कारच्या दरवाजाच्या बाजूलाच असतो आणि त्याने आता दरवाजा अगदी बंद करून ठेवलेला असतो, म्हणजे दरवाजा उघडताना हात ठेवलेला असतो. आता अर्णव काच खाली करतो आणि कोण आहे ते बघायला जातो. त्याच वेळेला राकेशने त्याचा मास्क आता खाली गेलेला असतो आणि त्याच वेळेला अर्णवला हे पाहून खूप धक्का बसतो. हे राकेश तू इथे, असं आता रागाने तो त्याच्याकडे बघायला लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नील आणि अमृता त्यांचं जे त्यांनी फूड बनवलेलं असतं बेंगॉली टाईपमध्ये ते फूड आता दाखवत असतात. त्याच वेळेला आता त्यांचं जे बेंगॉली टेक्स्चर आणि त्यांचं जे खाद्यपदार्थ हे जजेस आता टेस्ट करून पाहत असतात आणि त्यांना ते तितकंसं असं आवडलेलं नसतं. मग ते त्यांचं पुढे पास ऑन करतात आणि त्यानंतर इथे आता आकाश आणि नम्रता यांची पुढे वेळ आलेली असते. ईश्वरी म्हणते की काय करू, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की ईश्वरी मी फोन तर ट्राय करतो आहे दादाला, परंतु तो फोन उचलत नाही आहे. आता काय करायचं ना मलाही काही कळत नाही आहे. ईश्वरी म्हणते की हो मलाही खूप गडबड वाटते, कसं आणि काय होणार आहे ना काय माहिती. तेवढ्यातच इथे आता नम्रता म्हणते की आपलं नाव अनाऊन्स केलं आहे आकाश, चला. तेव्हा मग आकाशला ईश्वरी म्हणते की आकाश तुम्ही दोघंजणं जा, तुमचं नाव घेतलं आहे, तुम्ही प्लीज पुढे जा, असं म्हणून आता नम्रता तिथून आकाशला घेऊन निघालेली असते. ईश्वरीला अजून टेन्शन आलेलं असतं कारण पुढचा नंबर हा तिचा असतो. तर इथे अर्णव आता जोरात कारचा दरवाजा ढकलतो, त्याबरोबर राकेश खाली पडतो आणि अर्णव त्याची कॉलर धरून म्हणतो की तू कसा काय जेलमधून बाहेर आलास, तुला जेलमध्ये टाकलं होतं ना, मग तू बाहेर कसा आलास सांग. त्याची आता कॉलर तो धरत असतो. राकेश म्हणतो की चिंटुकल्या तुला काय वाटलं रे, मी तुला असा सहजासहजी सोडीन का? तुला वाटलं की तू मला जेलमध्ये टाकलं म्हणजे माझं पूर्ण आयुष्याची वाट लावली, पण नाही, असं अजिबात होणार नाही. मला तुला कायमचं संपवायचं होतं, त्यासाठीच मी हे सगळं केलं. तुला संपवण्यासाठी मी कुठूनही परत येऊ शकतो, लक्षात घे. मी तुला कायमचं संपवणार आहे आणि त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, काहीही, अगदी काहीही, असं म्हणून तो आता त्याच्याकडे रागानेच बघत राहिलेला असतो. आणि राकेश म्हणतो की तुला संपवणं हे माझं एकमेव ध्येय आहे आणि ते ध्येय मी काही करून पूर्ण करणार म्हणजे करणारच, असं म्हणून आता इथे अर्णवने राकेशला धरलेलं असतं आणि तो म्हणतो की आता चिंटुकला तुझ्या संपण्याची वेळ आलेली आहे, तू कायमचा या जगातून आता निरोप घेणार आहे. तुला वाटलं काय की मी असं सोडेन का सहजासहजी तुला, तू काहीच मला मिळू दिलं नाही तर मीही तुला तुझं हे आयुष्य मिळू देणार नाही. आता अर्णवला त्याने जोरात धरलेलं असतं. अर्णव तो बॉम्ब घेऊन चाललेला असतो, म्हणजेच तो बॉम्ब खाली फेकायला जाणार, पण तेवढ्यातच राकेश त्याला तिथेच धरून राहतो. त्याने सीट बेल्टने अर्णवचा गळा अगदी धरून ठेवलेला असतो तिथेच आणि राकेशला तो म्हणतो
की राकेश सोड मला, पण राकेश ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की चिंटुकल्या, तुला वाटलं कसं की मी तुला असं सहजासहजी सोडेन म्हणून? अजिबात नाही. तुला हे जे काही होतं आहे ना, ते सगळ्या गोष्टी आता मी निसटून घेणार आहे. तुला काहीही मिळू देणार नाही. तू माझं सगळं माझ्याकडून हिसकावून घेतलं, माझा पैसा, माझी प्रॉपर्टी, माझी इंदोरी जिलेबी, तसं तुलाही मी काही मिळू देणार नाही, असं म्हणून आता राकेशने त्याचा गळा जोरात धरलेला असतो. मर आता चिंटुकल्या, तुझी शेवटची वेळ आलेली आहे आणि त्याच्यासाठीच मी जेलमधून बाहेर आलेलो आहे, असं म्हणून तो आता त्याच्या मागे मागे लागलेला असतो. अर्णव म्हणतो की सोड मला, पण राकेश काही ऐकायला तयार नसतो. आता अर्णवला मात्र ते सगळं कसं तरी हँडल करायचं असतं. तेव्हा राकेश तिथून अर्णवला तसाच ठेवून पळ काढत असतो, पण अर्णव त्याचा हात धरतो. तोही काही कमी नाही. तो म्हणतो की राकेश, मी मरणार तर मी एकटा नाही मरणार, मी माझ्या डिअरेस्ट जिजूंना एकत्र घेऊनच मरणार आहे. माझे राकेश जिजू, तुम्हालाही मी सोडणार नाही, असं म्हणून आता राकेशचाही हात त्याने धरलेला असतो आणि त्याने त्याचे काचेची खिडकी असते, म्हणजेच काच असते, तो बंद करून घेतलेली असते, जेणेकरून आता ब्लास्ट झाला तर राकेशही नाही वाचला पाहिजे. तोही आता स्वतःचा हात सोडवायला बघत असतो. तर इथे आता पुढची अनाऊन्समेंट होते, ते म्हणजे आकाश टेक्स्टाईलचे आकाश आणि नम्रता प्लीज कम ऑन दी स्टेज. आता त्यांचं नाव घेतल्याबरोबर इथे दोघंजणही अगदी वेळेवरती स्टेजवरती येतात. आकाश आणि नम्रता यांनी स्वतःची ट्रॉली देखील आणलेली आहे आणि ते दोघं आता एकदम मस्तपैकी स्वतःला प्रेझेंट करत असतात. आता दोघं अगदी युनिक स्टाईलने त्यांच्या डोळ्यावरचा जो गॉगल असतो तो बाजूला करतात आणि सगळ्यांना वडक्कम असं बोलून दाखवत असतात. आणि त्यांनी जो काही हा पोशाख केलेला असतो सगळ्या जणांना अगदी खूप आवडत असतो. सगळेजणं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत असतात. तेव्हा मग आता सगळ्यांना वडक्कम करून ते जजेसला त्यांचे पदार्थ खाऊ घालायला म्हणून ट्रॉली पुढे घेऊन येतात. तेव्हा जजेस आता त्यांचे वेगवेगळे पदार्थ बघून खूपच असे खुश होतात आणि समोर येऊन त्यांचे डिशेस जे असतात ते टेस्ट करायला बघत असतात. तेव्हा मग इथे आता हे सगळं होत असताना शिर्के आणि बाकीचे सगळे म्हणतात की वा, उत्तम झालं आहे सगळं. तेव्हा वल्लरी म्हणत असते की खरंच आकाश आणि नम्रता एकदम भारी दिसत आहेत ना. तेव्हा मामाही म्हणतात की हो, खरंच खूप भारी दिसत आहेत. तेव्हा सगळे त्यांच्यासाठी जोरजोरात अगदी टाळ्या वाजवत असतात. तर इथे आता त्या दोघांचंही हे प्रेझेंटेशन करून झालेलं असतं. आता दोघंही सगळ्यांना बाय बाय करून तिथून निघतात. तर इकडे मोठा ब्लास्ट झालेला आहे आणि ब्लास्टमध्ये अर्णव तिथल्या तिथे खाली पडलेला असतो. परंतु विठ्ठलाच्या कृपेने आता अर्णवचा श्वास हा सुरू असतो आणि अर्णव तिथे पडल्याबरोबर आता डोळे उघडतो आणि जोरात फुंकर मानतो, जेणेकरून त्याला आता स्वतःला काहीतरी प्रूफ करता आलं पाहिजे. अर्णव आता तिथेच कसाबसा उठून उभा राहतो आणि स्वतःच्या अंगाला सगळं त्याला काळ लागलेलं असतं. त्यानंतर मग आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांची वेळ आलेली असते. आता पुढे सगळेजण म्हणत असतात की पुढच्या स्पर्धकाची वेळ आलेली आहे. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही त्यांचं नाव आता घ्यायचं बाकी असतं. आता नम्रताचं सगळं काही झालेलं असतं, त्यामुळे ती मनात खूप खुश असते. फायनली ती तिचं जे काही प्रूव्ह आहे ते करायला तयार झालेली असते. पण ईश्वरी मात्र काळजीत असते की मी काय करू, मला काहीही कळत नाही आहे. अर्णव सर प्लीज कुठे आहात तुम्ही, या ना. तेव्हा आता सारखा आकाश अर्णवला फोन ट्राय करत असतो, परंतु त्याचा फोन काही लागत नसतो. ईश्वरी मनातच विचार करते की नाही, काही झालं तरीही मला अर्णव सरांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, असं म्हणून आता इथे ईश्वरीला मात्र खूप जास्त टेन्शन येत असतं. ती देवाला प्रार्थना विनवण्या करत असते की प्लीज अर्णव सर लवकर या. तेव्हा आता इथे अर्णव हा तिथून निघालेला असतो. पुढे अर्णवचं नाव घेतलं जात असतं. प्लीज सात्विक फॅशनचे अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के, प्लीज तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही स्टेजवर या. आता त्यांचं नाव घेतलं जात असतं. तेव्हा मग आता ती म्हणते की आपली ही जी पुढची जोडी आहे ना, ती जोडी ही अगदी पब्लिक पॉप्युलर जोडी आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये अगदी घर केलं आहे त्या जोडीने. मग आता अशा जोडीला आपण सगळ्यांनी मनापासून बोलूया. प्लीज ईश्वरी आणि अर्णव कम ऑन दी स्टेज. परंतु अजूनही त्यांचा काही पत्ता नसतो. अर्णव आता तिथून बाहेर निघालेला असतो आणि गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करतो. ॲटलिस्ट कोणीतरी लिफ्ट दिली तर तिथून पुढे जाता येईल, त्यासाठी त्याची सगळी धडपड सुरू असते. परंतु तेवढ्यातच आता एक माणूस येतो आणि तो म्हणतो की काय झालं, कुठं जायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की इथे एक स्पर्धा सुरू आहे स्टार अँड ग्लोब नावाची, तिथे मला जरा फक्त सोडायचं आहे.
तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हो बसा की, कशापायी चिंता करता, म्या विठ्ठल शिंदे आहे, तुम्हाला अगदी वेळेमध्ये पोचवतो बघा. त्याच्या गळ्यामध्ये जे उपरणं असतं ते तो अर्णवला देतो आणि म्हणतो की हे घ्या, हे पुसून घ्या, समजा तुम्हाला लागलं आहे ते. आणि म्हणून तो आता अर्णव ते पुसतो आणि गळ्यामध्ये घालतो. प्लीज लवकर चला, माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे, असं अर्णव त्याला बोलतो. आणि त्यानंतर मग अर्णवबरोबर तो निघालेला असतो. साक्षात विठ्ठल भगवान अर्णवसाठी धावून आलेले आहेत. त्यानंतर इथे हे सगळं होत असताना अँकर जीजी म्हणते की मिस्टर अर्णव राजशिर्के, ईश्वरी प्लीज तुम्ही स्टेजवर या, आपला वेळ हा वाया चाललेला आहे, प्लीज तुम्ही लवकर स्टेजवर या, असं म्हटल्यावर इथे आता आकाश म्हणतो की काय झालं असेल, मी जाऊन बघतो काय झालं आहे ते. नम्रता म्हणते की आकाश तुम्ही इथेच उभे राहा, मी बघते काय झालं आहे तिकडे ते, असं म्हणून ती आता तिथून पुढे जायला लागते. आणि ती चालत चालत येत असते. त्याच वेळेला नमू तिला म्हणते की इशू, अगं काय झालं आहे तुझं, जा ना लवकर, कधीपासून तुमचं नाव घेता येतं, बराच वेळ झाला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई अगं काय करणार, अर्णव सर आले नाहीत तर मग मी काय करू, मला काही कळत नाही. तेव्हा मग ती म्हणते की ईश्वरी जा, तू तरी परफॉर्मन्स सादर कर, काही झालं तरीही जिंकलं पाहिजे ना. आणि असं म्हटल्यावर आता लगेचच ती निघून जाते. नम्रता मनातल्या मनात मात्र खूप खुश असते. चला आता आमची जीत पक्की झाली आहे. आता अर्णव आणि ईश्वरी तर जिंकू शकणार नाही, मी आणि आकाश दोघंजणं जिंकू, कारण की आमचा परफॉर्मन्स एकदम बेस्ट झालेला आहे, असं म्हणून ती खुश होते. आता त्या ठिकाणी ते विठ्ठल हे अर्णवला आणून सोडतात आणि म्हणतात की झालं का माऊली. तेव्हा तो म्हणतो की थँक्यू सो मच, तुम्ही अगदी मला वेळेवर पोचवलं आणि हे घ्या तुमचं. तेव्हा मग ते म्हणतात की राहू दे तुमच्याकडे, तुम्हाला हे जाम उपयोगी पडणार आहे, घ्या, असं म्हणून आता तो त्याला ते देतो. आणि नंतर मग जय रामकृष्ण हरी, निघतो मी, असं म्हणत ते निघत असतात. तेव्हा अर्णवने हातामध्ये त्यांनी दिलेलं उपरणं धरलेलं असतं. त्यांना काही लक्षात येत नसतं, परंतु ही सगळी भगवंताची कृपा असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरीचं नाव घेतलं जात असतं. ईश्वरी राजशिर्के प्लीज स्टेजवर या, नाहीतर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल, तुम्ही या राऊंडमधून बाद व्हाल. म्हणूनच आता ईश्वरी ही काहीतरी करून तिथे यायला निघालेली असते, म्हणजे ती त्या जागेवरती पोचणार असते. तेवढ्यातच तिथून आता हे सगळं होत असताना अर्णव अजून आला नाही, म्हणून ईश्वरीला काळजी वाटत असते. ती आता समोर आली, त्याबरोबर तिच्याकडे फोकस पडल्यावरती सगळेजण अगदी आपापसात कुजबूज करायला लागतात. आणि आजी म्हणते की हे काय, ईश्वरीने हे असं का प्रेझेंटेशन केले, आपण तर असं दाखवलं नव्हतं, म्हणजे ईश्वरी हे करणार नव्हती, त्यांची थीम वेगळी होती, असं मामा बोलत असतात. परंतु यांच्या थीमचं काही वेगळं सुरू असतं. नंतर बाबा हे धावत धावत त्या ठिकाणी पोचलेले असतात. रमाकांत हा जीव मुठीत घेऊन पळत असतो, त्याच्या मागे मागे उदयकांत येत असतो आणि मागे वळून वळून बघितलं असता उदयकांत देखील त्या जागेवर आता बरोबर अगदी पोचलेला असतो. इतकं लागूनही त्याच्या जीवाचं काही थांबत नसतं. नंतर मग सगळेजण वाट बघत असतात अर्णव येण्याची. त्यानंतर मग आता सगळे टेन्शनमध्ये असतात, अर्णव येतोय की नाही, सगळे घाबरत असतात. ईश्वरी प्लीज स्टेजवर ये, अर्णव प्लीज स्टेजवर या, असं म्हणून सगळे आता बोलवत असतात. तेव्हा आता त्याच वेळेला ईश्वरीने कशीबशी हिंमत करून ती स्टेजवर आलेली असते. पण अर्णव तिच्याकडे बघतो आणि तिला पाहून तो आता टेन्शनमध्येच येतो की हे कसं करायचं, आणि त्यामुळे त्याला टेन्शन आलेलं असतं. पण ईश्वरीने स्वतःचीच टोपली आता खाली ठेवल्यामुळे तिला खूप भीती वाटायला लागलेली असते आणि तिने तिची टोपली अशी खाली ठेवलेली असते. तोपर्यंत ती मागे वळून सारखी सारखी बघते आणि नंतर अर्णव आलेला असतो. नेमकं सगळं कसं घडणार आहे, ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही पुढच्या फेरीमध्ये कसे जाणार, सगळं कसं काय घडणार, पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.